मला या महाराष्ट्र राज्यातील तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय मंत्री महोदय, खास करून आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला विकास पुरुष म्हणून घेऊन घेता त्यांनी कालच म्हणजे आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये झालेल्या कामाचं दुसऱ्यांदा उद्घाटन करणे हा त्यांचा धंदा आहे। पण मला त्यांना सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे। अरे या ग्रामीण भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार जो आपला ग्रामीण मतदारसंघ आहे त्याची जबाबदारी अशी आहे की पावसाळ्याच्या दिवशी ज्या गटार ज्या नाली तुंबलेल्या असतील त्या साफसफाई करणे, जे रस्ते खराब झालेले असतील, आपण असं मागच्या काळामध्ये वक्तव्य केलेलं होतं की माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत। अहो पण ते गाल आता ओमपुरीच्या गालासारखे झालेले आहेत। तर पालकमंत्री महोदय, आपण जरा आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष घाला, इकडच्या तिकडच्या आवड्या काही उठवू नका। आणि राहिला विषय, आपण काल एक वक्तव्य केलं चिंचोली 5 MVA या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटन संदर्भामध्ये आपण काय सांगितलं, MSCBच्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं, एक वेळेस शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण माझ्या उद्योगपतींना त्रास व्हायला नको, त्यांना 24 तास वीज मिळायला पाहिजे। अरे मतदान तुम्ही शेतकऱ्यांचं घेता आणि चाकरी उद्योगपतींची करता। येणाऱ्या काळामध्ये हा माझा शेतकरी राजा आपल्याला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मार्गाने आपल्या जोपर्यंत पराभव होणार नाही तोपर्यंत आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक आणि उद्धव साहेबांचा सैनिक शांत बसणार नाही, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, एकच ब्रँड ठाकरे ब्रँड, एकच ब्रँड ठाकरे ब्रँड। जनता स्मार्ट मीटरला कंटाळली आहे, ते ग्रासलेली आहे आणि हे गुलाबराव पाटील यांनी देखील मान्य केलंय। आपण काय गुलाबराव पाटलाबद्दल काय सांगायचं, ज्या माणसाने मागील काळामध्ये स्मार्ट मीटर साठी काय सांगितलं होतं की तू आवाहन केलं होतं की आपण स्मार्ट मीटर बसवा। अरे बाबा पालकमंत्री साहेब, आपल्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसलं आणि जे आपलं येणारं वीज बिल होतं महिन्याचं 5,000 ते आता 20,000 पर्यंत यायला लागलं। याच्या संदर्भात आपल्याकडे काय उत्तर आहे? सर्वसामान्य गोरगरीब जनता ज्याचं स्मार्ट मीटरचं जे आधीचं बिल 500 ते 700 रुपये यायचं ते आता ऍव्हरेज 2,000 ते 2,500 यायला लागलं। तर माझी सरसकट पालकमंत्री महोदयासहित या महायुतीच्या सरकारला मागणी आहे की हे स्मार्ट मीटर रद्द करून जे आधीचे पूर्वीचे मीटर होते ते मीटर बसवावे व जेणेकरून माझा ग्रामीण भागातील रहिवासी असेल, शेतकरी बांधव असेल, त्याला यातून मुक्तता मिळावी। आपले निर्णय लादून घेऊ नका, जे अदानीचे तलवे तुम्ही चाटू नका, काही वैयक्तिक लोकांच्या स्वार्थासाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका। जर खरोखरच आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचे चालणारे असाल तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तुम्ही चालना द्या, त्या विचारांना पुढे द्या। फक्त आपलं मंत्रीपद टिकावं म्हणून भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी करू नका, मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे।